श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. भक्तांनो, आजचा हा अतिशय चमत्कारी प्रसंग आणि कथा श्रवण केल्यानं तुमच्या आयुष्यातील भयंकर गरिबी, दरिद्रता आणि पैशांची चणचण मुळापासून नष्ट होतील. घरातील कित्येक वर्षाचं आजारपण असेल किंवा रोगांचा त्रास असेल तर तो दूर होईल. कुटुंबावर आणि मुलावर आलेला अकाल मृत्यूचा किंवा अपघाताचा मोठा संकट स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने टळेल. पतीच्या व्यवसायात, नोकरीत आणि धंद्यात अफाट प्रगती होईल. पती पत्नीमधील वाद कायमचा मिटून जाईल आणि प्रेमाचं, आनंदाचं स्वर्णकाळ सुरू होईल. आजच्या या कथेचं तुम्ही ऐकणार आहात की जेव्हा एक भक्त निष्पाप मुलाला अकाल मृत्यूने घेरलं होतं आणि डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं की आता या मुलाचं काही खरं नाही, या मुलाचा मृत्यू होणार आहे, तेव्हा एका भक्तांनी अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना साक्षात कळालं. यमराजाला स्वामी महाराजांनी मागं हकलून लावलं आणि त्या मुलाचा प्राण वाचवला. ही कथा ऐकल्यानं तुमच्यावरील गरिबीचा सावटसुद्धा दूर होऊन जाणार आहे. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि स्वामी महाराजावरील तुमची श्रद्धा 100 पटीने वाढवेल. म्हणूनच ही कथा मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. त्याआधी अक्कलकोटचे स्वामी महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ही कथा आहे अक्कलकोटमधील एक निष्ठांत भक्ताची, ज्याचं नाव होतं बळवंतराव. बळवंतराव अक्कलकोटमध्ये एका छोट्याशा घरात आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता. मुलगा त्यांचा 10 वर्षाचाच होता. बळवंतराव अत्यंत प्रामाणिक होता, पण गरिबी आणि संघर्षाने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. तो रोज मठात जाऊन स्वामी महाराजांची सेवा करत असे. त्यांच्या घरी तरी पण इतकं दारिद्र्य होतं, खाण्यापिण्याची सुद्धा त्याला सोय नव्हती. पण बळवंतराव आणि त्यांच्या पत्नीने स्वामीवरील निष्ठा कधीही सोडली नाही. बळवंतरावचे पती म्हणून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यांच्या डोक्यावर खूप कर्ज झालं होतं. त्यामुळे पती पत्नीमध्ये आर्थिक अडचणीवरून तणाव निर्माण होत असे. तरीही बळवंतराव स्वामींना म्हणायचा, देवा मला संपत्ती नकोय, फक्त माझ्या कुटुंबाला या संघर्षातून मार्ग दाखव. एक दिवस असा आला ज्याने बळवंतरावच्या आयुष्यात वादळ आणलं. त्याच्या एकुलत्या एक मुलगा आनंद अचानक प्रचंड आजारी पडला. त्याला इतका तीव्र ताप आला की तो बेशुद्ध झाला. बळवंतरावनी त्याच्या पत्नीला नगरीत सर्वात मोठ्या वैद्याकडे आणलं. वैद्यांनी मुलाची नाडी तपासली, औषधं दिली, पण मुलाची तब्येत बिघडतच गेली होती. शेवटी वैद्यांनी हात जोडले आणि बळवंतरावला म्हणाले, बळवंतराव, या बालकाचं शरीर आता थंड पडलंय, याच्या शरीरात प्राण टिकत नाही, याचं आयुष्य काही तासापुरतंच उरलं आहे. तुम्ही ईश्वराचं स्मरण करा. डॉक्टराचे हे शब्द ऐकून बळवंतरावच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिने हंबरडा फोडला. घरात शोककाळ पसरला होता. मुलावर आलेलं हे अकाल मृत्यूचं संकट पाहून बळवंतराव अत्यंत व्याकुळ झाले होते. आपल्या हातातून सर्व मार्ग संपल्याचे पाहून बळवंतरावांनी आपल्या बेशुद्ध मुलाला कडेवर उचललं आणि अनवाणी पायांनी अक्कलकोटच्या मठामध्ये धावा घेतला. अश्रूंच्या या धारा आणि स्वामी नामाचा जप करत ते स्वामी महाराजांच्या चरणी पोहोचले होते. मठात स्वामी समर्थ एका मोठ्या वटवृक्षाखाली विराजमान होते. अनेक भक्तांची गर्दी होती. बळवंतरावनी आपल्या मुलाला थेट स्वामीच्या चरणावर ठेवलं आणि जोरात आक्रोश करत म्हणाले, स्वामी समर्थ, अक्कलकोटचे राजा आणि माझी परीक्षा घेऊ नका. जर आज माझ्या मुलाचा प्राण गेला तर तुमचे हा भक्त तुमच्या चरणीच आपला प्राण त्याग करेल. तुम्ही तर सर्व जगाचे तारणार आहेत ना, मग माझ्याच घरावर हे मृत्यूचं आणि गरिबीचा डोंगर का? बळवंतरावच्या पत्नीनेही स्वामीचे चरण घट्ट धरले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दयाची भीक मागितली. मठातील इतर लोक हे दृश्य पाहून स्तब्ध झाले होते.
स्वामी महाराज काही वेळा अत्यंत गंभीर झाले आणि त्यांनी आज्ञा केली. अंतर्ज्ञानाने पाहिलं की त्या बालकाच्या नशिबाचे खरोखरच अकाल मृत्यूचा योग होता. साक्षात काळाचा संकट त्या मुलाच्या डोक्यावर उभं होतं. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचा तो आक्रोश पाहिला. स्वामी महाराजांना भक्तांचं दुःख सहन झालं नाही. स्वामी महाराजांचे डोळे लाल झाले होते. त्यांनी एकदम रुद्र रूप धारण केले आणि आकाशाकडे पाहत मोठ्या आवाजात गर्जना केली. अरे काळ, तुझ्या माझ्या भक्तांच्या दारात कसा काय आलास? या अक्कलकोटच्या मठात स्वामीचे हुकूम चालतो. माझ्या भक्ताच्या मुलाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? स्वामींची ती गर्जना ऐकून संपूर्ण मठ हादरला होता. त्यानंतर स्वामी समर्थांनी अत्यंत प्रेमाने आपल्या हातातील भस्म अंगावर काढिला आणि त्या बेशुद्ध बालकाच्या कपाळाला लावला, छातीला लावला आणि जिभेवर लावला. स्वामीने तिथे असलेल्या एका भक्ताला तांब्याभर पाणी आणायला सांगितलं. ते पाणी आपल्या हाताने त्या बालकाच्या तोंडावर मारलं आणि मोठ्याने हाक मारली, आनंद उठ आणि तुझ्या आईवडिलांकडे बघ. स्वामी महाराजांचा शब्द त्याच्या कानामध्ये उतरताच एक अद्भुत चमत्कार घडला. तो थंड पडलेला बेशुद्ध मुलगा, ज्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं, त्याने एकदम डोळे उघडले, श्वास घेतला आणि आनंदाने डोळे उघडले. तो मुलगा उठून बसला आणि स्वामी 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 म्हणू लागला. मुलाचा अकाल मृत्यूचा टळलेला काळ आणि स्वामींची ही लीला पाहून मठातील सर्व भक्तांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. सर्वजण श्री स्वामी समर्थ नावाचे घोषणा करू लागले. स्वामींनी बळवंतरावांना जवळ बोलवलं, त्यांच्या डोक्यावर अभयहस्त ठेवलं आणि म्हणाले, बळवंत, ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचा स्वामी उभे आहे ना, त्याच्या काळ सुद्धा काही वाकडं करू शकत नाही. आजपासून तुझ्या घरातील अकाल मृत्यूचं संकट टळलं आहे. तुझ्या मुलाला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता तुझ्या घरातील दरिद्र आणि भांडण कायमची संपली आहे. तुझ्या घरातली गरिबी आता कायमची निघून गेली आहे. स्वामींना प्रसादात बळवंतरावला एक नारळ आणि काही फुलं दिली व ती दुकानात ठेवण्यास सांगितली. बळवंतरावने आनंदाने आणि स्वामीच्या भक्तीने न्हाऊन निघाला होता. बळवंतराव घरी आला. त्यांनी स्वामीचा प्रसादात दुकानात आणि स्वामींचे नाव घेतले आणि तो प्रसाद आपल्या दुकानामध्ये ठेवला. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्याच्या दुकानात अशी काही बरकत झाली की काही दिवसातच त्याचा बंद पडलेला व्यवसाय वेगाने चालू झाला. बळवंतरावचं सर्व कर्ज पूर्णपणे फिटलं. घरात धनधान्याची आणि लक्ष्मीची अफाट संपत्ती मिळू लागली. पतीच्या व्यवसायातील प्रगतीमुळे घरातील सर्व आर्थिक चणचण संपली होती आणि पती पत्नीमध्ये सर्व वाद मिटून प्रेमाचं व सुखाचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या घरात मृत्यूचा सावट होता तिथे स्वामीच्या कृपेने आनंदाची गर्जना उडू लागली होती. भक्तांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ ही लीला आपल्याला शिकवते की जगात डॉक्टर, औषध आणि माणसाची बुद्धी जिथे संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. जर तुमच्या आयुष्यात भयंकर गरिबी असेल, व्यवसायात तोटा होत असतील, घरात आजारपण किंवा मुलांवर संकट असेल तर पूर्ण विश्वासाने स्वामीच्या चरणी जा आणि स्वामी तुमच्यावर कधीही संकट येऊ देणार नाही आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ती करतील. तुम्हाला ही स्वामींची लीला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला या अशा स्वामी महाराजांच्या कथा ऐकायला आवडत असतील तर मला प्लीज कमेंट करू